हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेणुताई चव्हाण कॉलेज कराड. व्यावसायिक अभ्यासक्रम मंडळ इयत्ता 11वी, विषय ऑफिस मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन. यामधील पहिलं युनिट होतं कार्यालय व्यवस्थापन संकल्पना. यामध्ये लास्टचा पॉईंट आहे तो म्हणजे कार्यालय व्यवस्थापनाची कार्ये. ती आज आपण अभ्यासणार आहोत. प्रामुख्याने कार्यालय व्यवस्थापनाची महत्त्वाची 4 कार्ये आहेत: नियोजन करणे, संघटन करणे, नियंत्रण करणे, संतुलन साधणे. म्हणजे ही 4 कार्ये कार्यालय व्यवस्थापनाला पार पाडावी लागतात. ही महत्त्वाची कार्ये आहेत. त्यामध्ये पाहूया, पहिलं कार्य आहे ते म्हणजे नियोजन करणे. नियोजनलाच काय म्हणतात? प्लॅनिंग असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर कार्यालय व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीमध्ये नियोजन ही एक प्रक्रिया आहे. म्हणजे नियोजनाला काय म्हटलेलं आहे त्यांनी व्यवस्थापन या संकल्पनेत? तर ही एक प्रक्रिया आहे आणि कोणत्याही क्षेत्रातील कार्य यशस्वी होण्यासाठी त्या कार्याचं नियोजन करणे आवश्यक आहे. सामान्यपणे बघा, आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण विचार केला तर आपण उद्या कॉलेजला जायचं म्हटलं तरी आपण काय करत असतो? त्याचं थोडं मनातल्या मनात का होईना आपण नियोजन करत असतो की सकाळी आपण कितीला उठायचं, बस कितीला आहे, वेळेमध्ये भेटेल का, आपलं आवरून होईल का, त्यानंतर काय करायचं, लेक्चर किती असतात, टायमिंग किती आहे, लेक्चर संपल्यानंतर कॉलेज सुटल्यावर आपण घरी येताना कितीच्या बसने घरी येणार. म्हणजे एक साधारणपणे आपण अंदाजे नियोजन केलेलं असतं. तसंच व्यवसायामध्ये सुद्धा एखादं कार्य पार पाडण्यासाठी किंवा ठरवलेल्या वस्तूचं उत्पादन तेवढ्या प्रमाणामध्ये पार पाडण्यासाठी काय करावं लागतं? व्यवस्थापकाला त्याचं अगोदर नियोजन करावं लागतं. म्हणजे बाजारपेठेमध्ये जेवढी मागणी आहे तेवढी वस्तूंचा पुरवठा कशा पद्धतीने करता येईल याचं तो एक थोडक्यात काय करत असतो? नियोजन करत असतो. समजा मागणी जास्त आहे आणि वेळेमध्ये काम पूर्ण करणे शक्य नाही, तर तो काय करतो की कर्मचाऱ्यांना जादा वेळ काम करण्यासाठी तो प्रोत्साहित करतो आणि जास्त वेळ काम केल्याबद्दल त्यांना काहीतरी जादाची रक्कम म्हणजे रोजचा जो काही पगार आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काही रक्कम देण्याचे तो त्यांना मान्य करतो. म्हणजे याच्यामध्ये काय दिसून येते की व्यवस्थापकसुद्धा एक प्रकारे नियोजन करतो. जास्त माल उत्पादित करायचा असेल तरी तो नियोजन करून ती मागणी पूर्ण करू शकतो. म्हणजेच काय, विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करून घेण्याकरता कार्याची रूपरेषा आगाऊ ठरवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा नियोजनामध्ये समावेश होतो. म्हणजे अगोदरच आपण सगळे प्रयत्न करणार आहोत. तसेच यामध्ये कोणकोणते घटक येतात महत्त्वाचे किंवा कोणती कार्य आहे? तर कार्याचे उद्दिष्ट ठरवणे, कार्याच्या स्वरूपाबाबत माहिती करून घेणे, कामकाजाच्या विविध पद्धतींची माहिती करून घेणे, तसेच कार्यपद्धती निवडणे, कार्यासाठी अधिकार प्रदान करणे, प्रत्यक्ष योजनेची आखणी करणे, अशा विविध कामांचा यामध्ये समावेश होतो. नंबर 2 ते म्हणजे संघटन करणे. यामध्ये बघा की कार्यालय संघटनेद्वारे कामाची विभागणी करण्यात येते. म्हणजे कार्यालयीन कामकाज व्यवस्थितपणे पार पाडावे यासाठी काय करावे लागते? कार्यालय व्यवस्थापनाला काही कामे करावी लागतात. त्यामध्ये काम आहे ते संघटन. यामध्ये महत्त्वाचे कार्य असते ते म्हणजे कामकाजाबाबत संघटन तयार करणे. म्हणजेच काय, तर कार्याच्या संघटनेत विभाग प्रमुखाची नियुक्ती करणे, तसेच आवश्यक साधनसामुग्रींची जुळवाजुळव करणे, कर्मचारी प्रशिक्षण व्यवस्था करणे, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, तसेच त्या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे, अशा विविध कामांचा यामध्ये समावेश होत असतो. नंबर 3 नियंत्रण करणे. आता कार्यालयातील विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी असतात, बरोबर? म्हणजे प्रत्येक कर्मचारी वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो किंवा प्रत्येकाची जी काही स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत ती वेगवेगळी असतात. मग त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्य असणे आवश्यक आहे. त्यांना दिलेले निश्चित कार्य बरोबर होते किंवा नाही हे तपासण्यासाठीच कशाची आवश्यकता आहे? तर नियंत्रणाची आवश्यकता आहे. म्हणजे नियोजित उद्दिष्ट गाठण्याकरता करण्यात येणारे कार्य आणि त्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न यांचे नियोजनबद्ध मूल्यांकन म्हणजे काय? तर नियंत्रण होय. म्हणजे उद्दिष्ट गाठायचं आहे, त्याच्यासाठी काहीतरी कार्य करायचं, ते प्रयत्नसुद्धा नियोजनबद्ध पद्धतीने करणे किंवा त्याचं मूल्यांकन करणे म्हणजेच काय? तर नियंत्रण होय. तसेच नियंत्रण हे योजनेची अंमलबजावणी घडवून आणण्यासाठी, त्याचबरोबर
हाती घेतलेले काम सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी तसेच अधिकाराचा दुरुपयोग टाळण्याकरता आवश्यक असते. म्हणजे नियोजन हे आपल्याला काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी गरजेचे आहे. शेवटचा पॉईंट तो म्हणजे संतुलन साधणे. कार्यालयातील कार्य चांगल्या पद्धतीने होण्यासाठी कार्यालयातील जे वेगवेगळे विभाग असतात त्यांच्यामध्ये परस्पर संबंध चांगले असणे गरजेचे आहे. कुटुंबामध्ये सुद्धा बघा, कुटुंबाचं उदाहरण विचारामध्ये घेतलं तर सगळ्यांची मतं एकसारखी असू शकत नाहीत, पण परस्पर संबंध चांगले असते तर काही लोक काय करतात की आपलं मत थोडंसं मागे सरकवतात किंवा दुसऱ्याच्या मताला आपलं मत जुळवून घेतात. म्हणजे त्या ठिकाणी काय होते, चांगल्या पद्धतीने आपलं कुटुंब राहू शकतं. तसेच आहे, व्यवसायसुद्धा एक प्रकारचं कुटुंबच आहे. त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये परस्पर संबंध चांगले असतील म्हणजे एक प्रकारे त्यांच्यामध्ये संतुलन असेल तर व्यवसाय प्रगतीपासून वंचित राहू शकत नाही. तो चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती भविष्यामध्ये करू शकतो. हे कशावरती अवलंबून आहे तर कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या परस्पर संबंधावरती अवलंबून आहे. मग कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तसेच इतरांच्या कामामध्ये जर एकता आणणे म्हणजेच काय तर कार्यालयीन संतुलन किंवा समन्वय होय. यामध्ये आणखी कोणती कामे असतात तर संदेशवहनाची व्यवस्था करणे, नेतृत्व परिणामकारक राहावे यासाठी उपाययोजना करणे, तसेच सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देणे, संस्थेची उद्दिष्टे व कार्ये या संबंधीची माहिती देणे, विभाग प्रमुखाला ध्येय धोरणांची माहिती देणे इत्यादी उपाय आणि योजना करणे आवश्यक असते. त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजात व्यवस्थापक हा काय आहे तर महत्त्वाचा प्रमुख घटक आहे. मग कार्यालय व्यवस्थापन कार्यात एखाद्या कार्याचे नियोजन करणे जेवढे आवश्यक असते तेवढेच संघटन, नियंत्रण, संतुलन या सर्व गोष्टीसुद्धा अत्यंत आवश्यक असतात. अशा पद्धतीने सुयोग्य व्यवस्थापनाच्या पद्धतीवरच व व्यवस्थापकाच्या प्रशासन कौशल्यावरच व्यवसायाचे यश हे अवलंबून असते हे आपणास दिसून येते. म्हणजे कार्यालय व्यवस्थापनाला विविध प्रकारची कामे करावी लागतात. त्याचा फायदा व्यवसायाला नेहमी होत असतो आणि व्यवसायाची प्रगती चांगल्या पद्धतीने होते. म्हणजेच एकूण व्यवसायाचा विकास घडून येतो. अशा पद्धतीने प्रकरण पहिले झालेले आहे. यावरचा स्वाध्याय तुम्हाला देते तो तुम्ही घरी अभ्यासा.